केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे। या संदर्भात कर्मचारी संघटनांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव आयोगाला दिलाय, ज्यात पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल सुचवण्यात आलेत। हा प्रस्ताव स्वीकारला तर कर्मचाऱ्यांचा पगार हा 18,000वरून थेट 69,000 इतका होऊ शकतो। कर्मचारी संघटनेने नेमका काय प्रस्ताव दिलाय, नवी वेतन श्रेणी कधीपासून लागू होऊ शकते, महिलांसाठी काय मागणी केली आहे, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाशी संबंधित महत्त्वाची बातमी समोर येऊ शकते, कारण कर्मचारी संघटनांनी पगारवाढ आणि भत्तेवाढी संदर्भात आयोगाला महत्त्वपूर्ण बदल सुचवलेत। नॅशनल काउन्सिलच्या ड्राफ्ट कमिटीनं म्हणजे JCMनं आपल्या शिफारशी सरकारला सोपवल्यात। यामध्ये 2026 पासून लागू होणाऱ्या अनेक मोठ्या बदलांचा समावेश आहे। 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष माजी न्यायमूर्ती रंजना देसाई आहेत, तर प्राध्यापक पुलक घोष अर्धवट सदस्य आणि पंकज जैन सदस्य सचिव आहेत। त्यांच्याकडे कर्मचारी संघटनेनं बदलांशी संबंधित हा प्रस्ताव दिलाय। यात कर्मचाऱ्यांची सगळ्यात मोठी मागणी आहे ती म्हणजे मूळ किंवा बेसिक पगाराबाबत। सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 18,000 रुपयांवर वाढवून 69,000 रुपये करण्याची ही मागणी आहे। यासाठी 3.83चा फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित करण्यात आलाय। त्यामुळे सध्याची महागाई पाहता एका कुटुंबाचा खर्च 18,000त घर खर्च, शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाचा खर्च भागणं कठीण झाल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। जर हा बदल लागू केला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ पाहायला मिळेल। सोबतच ही नवी वेतन श्रेणी 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याची मागणीही या प्रस्तावात करण्यात आली आहे। पगारवाढीची मागणी करण्यामागे कर्मचाऱ्यांचं उत्पन्न महागाईशी संतुलित ठेवण्याचा उद्देश आहे। त्यासाठी दरवर्षी 6% वेतनवाढीची मागणी करण्यात आली आहे, जो सध्याच्या दरापेक्षा अधिक आहे। या बदलामुळे कर्मचाऱ्यांचं उत्पन्न काळाप्रमाणे चांगल्या प्रकारे वाढायला मदत होईल असं कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे आयोगाकडे दिलेल्या मसुद्यात सध्याच्या पे मॅट्रिक्सचं सुलभीकरण करण्यावर भर देण्यात आलाय। यात मोठी बाब म्हणजे 7व्या वेतन आयोगातील 18 स्तर कमी करून ते 7 स्तरांवर आणण्याची सूचना करण्यात आली आहे। यामुळे पदोन्नतीची प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ एकाच स्तरावर अडकून राहावं लागणार नाही असं कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे। प्रस्तावातल्या सर्वात महत्त्वाच्या मागण्यांमध्ये 2004 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा लागू करण्याबाबत सांगण्यात आले। यासोबतच निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन शेवटच्या पगाराच्या 67% असावी अशी मागणी करण्यात आली आहे। सध्या मूळ वेतनाच्या 50% पेन्शन मिळते, तसंच फॅमिली पेन्शन 50% करण्याची मागणीही या प्रस्तावात करण्यात आली आहे। याशिवाय प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या 30 वर्षांच्या सेवा काळात किमान 5 पदोन्नती किंवा अपग्रेड किंवा इन्क्रीमेंट मिळाव्यात असाही प्रस्ताव मांडण्यात आलाय। या मसुद्यात घरभाडं भत्ता वाढवण्याची सूचनाही करण्यात आली आहे। मोठ्या किंवा मेट्रो शहरांमध्ये हा भत्ता 30% किंवा त्याहून अधिक असू शकतो, म्हणजे घर भाडं स्लॅब वाढवून मोठ्या शहरात तो 30, 35 किंवा 40% करण्याची मागणी कर्मचारी संघटनेनं केली आहे। याचा फायदा कमी पगार असणाऱ्या व्यक्तीला देखील घरभाडं स्वरूपात मिळू शकेल। याशिवाय उत्तम विमा संरक्षण, कर्तव्यावर असताना मृत्यू झाला तर अधिक नुकसान भरपाई आणि लीव्ह एन्केशमेंटची मर्यादा हटवण्याची मागणीही या प्रस्तावात करण्यात आली आहे। या प्रस्तावात महिलांसाठी एक मोठी मागणी करण्यात आली आहे। महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा 240 दिवस करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय, तर पितृत्व रजा आणि पॅरेंट केअर लीव्ह वाढवण्याची शिफारस देखील यात समाविष्ट आहे। या सर्व शिफारशी सध्या केवळ प्रस्ताव स्वरूपात आहेत, त्याबाबतचा अंतिम निर्णय सरकारला घ्यायचा आहे। मात्र लाखो कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या यंत्रणेच्या शिफारशी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। जाता जाता महत्त्वाची बाब, केंद्र सरकारनं दिल्ली विधानसभा निवडणुकी अगोदर 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली। त्यानंतर 3 नोव्हेंबर 2025ला आयोगाची स्थापना करण्यात आली। 8व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ हा 1 जानेवारी 2026 पासून सुरू होईल। 8व्या वेतन आयोगानुसार पगारवाढ आणि फरक 2027च्या सुरुवातीला दिला जाऊ शकतो। या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।